नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीनं। थोड्याच वेळामध्ये आता छत्रपती शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। दरम्यान सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे मोदींना पाठिंबा देत महायुतीमध्ये सहभागी होणार का, असाही एक प्रश्न उपस्थित होतो। फडणवीसांनी राज ठाकरेंना मोदींना पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय। दरम्यान फडणवीसांच्या पाठिंब्याच्या आवाहनावर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागेल। राज ठाकरे यांची सभा काही वेळातच आता सुरू होणार आहे। भाजपबरोबरच्या चर्चा, फडणवीसांनी केलेलं आवाहन, यावर राज ठाकरे काय बोलतील याकडे लक्ष असेल। जे घडलंय, जे घडतंय त्याविषयी मी बोलणार असा टीजर मनसेचा रिलीज झाला होता। त्यामुळे आजच्या या गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये कोणती दिशा राज ठाकरे मनसैनिकांना देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। सध्याचं जे राजकारण चालू आहे, सध्याचं जे गटातटाचं बोला किंवा पक्षांचं बोला, जे घाणेरडं राजकारण चालू आहे त्याच्यावर निश्चित चांगल्या प्रकारे भाष्य करतील। महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगतील की ही परिस्थिती आली, आता हिला पुढे कसं सामोरं जायचं आहे, आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर काय करावं लागणार आहे याचं नक्कीच मार्गदर्शन करतील आणि त्याच अपेक्षेने आम्ही पण आलो। काल परवा म्हणाला होता की जरी आम्हाला आता साहेबांनी आदेश दिला तरी आम्ही लोकसभा निवडणुकीची सोबळावरती तयारी करू। हो, आम्ही बघा, आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, सैनिकांनी तयार असायला पाहिजे। त्या अनुषंगाने आधी आदेश दिला, आम्ही तयार आहोत। माझ्या मताप्रमाणे अमित शहाजींना भेटल्यानंतर सोशल मीडियावर जे एक हवेत गोळीबार, 2-3 ठार वगैरे, हा आमच्याकडनं पक्षाकडनं कुठली आलेली भूमिका आतापर्यंत आलेलीच नव्हती। जी कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच ती जाहीर होणार असं ठरलं होतं, क्लिअर होतं। आणि हा पाडवा मेळावा आम्ही मार्गदर्शन या रूपाने घेत असतो। त्यामुळे जी भूमिका माननीय राज ठाकरे साहेब सांगतील, आमची भूमिका, आम्ही तयारीमध्ये आहोत। माननीय राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाला सामोरं जाऊन आम्ही काम करायचं, या पद्धतीने आम्ही कार्यकर्ते आज येत असतो। राज ठाकरे साहेबांनीच नरेंद्र मोदी साहेबांना ज्यावेळेला गुजरातचा दौरा केला, ते गुजरातचा दौरा केल्यानंतर आल्यानंतर त्यांनीच पहिलं देशाला त्याची ओळख करून दिली की नरेंद्र मोदी हे देशाला अत्यंत उत्तम पंतप्रधान होऊ शकतात, अशा प्रकारची भूमिका मांडली होती। काही गोष्टी जर चुकीच्या असतील तर राज ठाकरे साहेबांचा स्वभाव आहे चांगल्याला चांगलं म्हणणं, वाईटाला वाईट म्हणणं। त्याप्रमाणे ज्यावेळेला चुकीच्या गोष्टी त्यांना वाटल्या तेव्हा त्यांनी लावले तो व्हिडिओ दाखवून ज्या गोष्टी त्यांना चुकीच्या वाटल्या त्या दाखवल्या, पण जे चांगलं आहे त्याचंही कौतुक केलं त्यांनी। सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील, जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करू आणि मला ठाम विश्वास आहे सन्माननीय राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि हिंदुत्वाचा हिताचा असेल आणि ते त्यांना सर्वात जास्त महत्त्वाची आहे। कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचे टीका होतात पक्षावरती, खूप वेगवेगळ्या भूमिका येत आहेत समोर, लोकांच्या भावना येत आहेत आणि आम्ही वेळोवेळी राजसाहेबांपर्यंत हे सगळं पोहोचवलं आहे। साहेबांचं एवढंच म्हणणं होतं की 9 तारखेची गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी उत्तर देईन सगळ्यांना। आम्हाला विचाराल तर आम्ही जिथे आहोत तिथे आहोत, आम्ही एकलेच आलो अशी भूमिका आमची होती, आजही आहे। पण कुठेतरी सत्तेच्या दिशेने समजा जायचं असेल, तसं मार्ग घ्यायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या गणित बघणं गरजेचं आहे असं मला प्रत्यक्ष वाटतं। पण मग कुणासोबत युती केली, कोणत्या पक्षाचा हात धरला तर मनसेला काय मिळेल? लोकसभाच्या निवडणुकीत मनसे दिसणार का, उमेदवार दिसणार का, जागा लढायला मिळणार का? शेवटी निर्णय आदरणीय राजसाहेबांचं असतं आणि काही मिळालं नाही तर मग आपण कशासाठी त्यांच्या सोबत जाणार आहोत? काहीतरी पक्षाला त्याचं कुठेतरी बेनिफिट होईल, आपल्याला काहीतरी एक वेगळी मार्ग दिसेल, दिशा दिसेल, त्यामुळेच आपण जाणार ना, नाही तर कशासाठी जाणार? मला असं वाटतंय की आदरणीय राजसाहेबांना नक्की हे सगळं माहिती आहे आणि त्यांच्यावरती आम्ही निर्णय सोडून दिले आहेत। शालिनीजी, सुरुवातीलाच तुम्ही म्हणलात की टीका पण होते आहे पक्षावर। संजय राऊतांनी सुद्धा जुनी वक्तव्यांची आठवण करून दिलेली आहे राज ठाकरेंना। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मात्र आवाहन करतात की मोदींना पाठिंबा द्या। मात्र दर गुढीपाडवा मेळाव्याला वेगळी काहीतरी भूमिका राज ठाकरे मांडतात, असा एक सूर महाराष्ट्रातून ऐकायला मिळतो। राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भूमिका बदलली तर ते कितपत पथ्यावर पडेल? हे बघा, हे जे तुमचे प्रश्न आहेत ना, ह्याचं उत्तर आदरणीय राजसाहेब आत्ताच कुठे कुठच्या क्षणात येतील आणि देतील। पण जेव्हा तुम्ही विरोधकाचं
बोलतायत, तर मला असं वाटतंय की त्यांनी आमच्यावरती टीका करणं जरा कुठेतरी त्यांनी नाहीच काही बोललं पाहिजे, कारण त्यांनी किती वेळ भूमिका बदलली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण कुठच्या खालत्या पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या माणसांनी तर नाही बोललेलं बरं. त्यामुळे आता अवघ्या काही अमेय खोपकर आपल्या सोबत आहेत. खोपकरची मनसेची आजची भूमिका काय असेल याचे अनेक आडाखे अंदाज बांधले जात आहेत. तुमचा अंदाज काय? कारण अनेक वर्षांपासून तुम्ही राज ठाकरेंच्या सोबत आहात, त्यांना जवळून ओळखता, राजकारण जवळनं बघितलंय, कामही सोबत केलंय. मी गेल्या अनेक वर्ष सन्मान्य राजसाहेबांच्या सोबत काम करतोय. राजसाहेब ठाकरे नेमके भाषणामध्ये काय बोलतील याचा अंदाज राजसाहेब सोडून कोणच देऊ शकत नाही, कोणच सांगू शकत नाही. त्यामुळे जितके तुम्ही, तुमचे प्रेक्षक आणि तमाम महाराष्ट्रातली लोक आणि आमचे सहकारी महाराष्ट्र सर्व सैनिक हे जेवढे उत्सुक आहेत साहेब काय होणार ऐकायला, तेवढंच मी देखील उत्सुक आहे की आज आम्हाला काय आदेश मिळतोय. पण एक नक्की, राजसाहेब जो मार्ग निवडतील, राजसाहेब जो आदेश देतील, त्या आदेशाचा महाराष्ट्र सैनिक तंतोतंत पालन करेल. आपण जिथे बसलोय त्याच्यावरच LED स्क्रीन लावलेली आहे. अशा स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या काही वर्षांपूर्वी आणि लावरे तो व्हिडिओ हे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एक लाडकं वाक्य झालं होतं, खूप फेमस झालं होतं. आज तसंच काहीसं होणार आहे का? आणि कुठले व्हिडिओ जर लागले तर कुठल्या टाईपचे असतील? मी तुम्हाला सांगितलं होतं की राजसाहेब आज काय बोलणार आहेत, आज कोणाची पोलखोल या LED स्क्रीनवर होते, कोण कामाला लागतंय, हे खरंच याचा अंदाज कोणच तुम्हाला देऊ शकत तिकडे मनसेचे पदाधिकारी. हे राजसाहेब ठाकरे जेव्हा इथे येतील, त्यांचं आगमन होईल, ते जेव्हा भाषणात उभे राहतील, ते जे बोलतील तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल. कॅमेरामॅन प्रेम समोनशी पाठक, TV9 मराठी, मुंबई.